मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष यांची डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या. मानसकन्या मनीषाचा घाणेरडा आरोप. सत्य घटना. सर्वसामान्य माणसांच्या घरी कुटुंब कलह होत असतो. कधीकधी त्याचा अतिरेक होऊन ती व्यक्ती आत्मघात करून घेऊ शकते. त्याची घरची आर्थिक परिस्थिती त्यास कारणीभूत ठरू शकते. पण एखादी व्यक्ती गर्भश्रीमंत आहे, समाजात तिला मान सन्मान आहे, अशी व्यक्ती आत्महत्येचा पर्याय निवडते तेव्हा नकळतपणे आपण म्हणून जातो त्यांचे पाय मातीचेच. डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येने असेच काहीसे काहूर सगळ्यांच्या मनात उठले. सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन असणारे डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी जेवणखाण झाल्यावर आपल्या खोलीतील बाथरूममध्ये जाऊन स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. असे नेमके काय घडले होते की त्यांना मरणाला कवटाळावे वाटले? काय नव्हते त्यांच्याजवळ? संपत्ती, मान सन्मान, संसार, रुग्णसेवेचे समाधान सारे काही होते. अनेकांची आयुष्य त्यांनी उभी केलेली होती. त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवले का आणि कशासाठी? आत्तापर्यंत तपासात वेगवेगळे धागे हाती लागत आहेत. त्यामुळे नेमके कारण काय हे अद्याप तरी गूढच आहे. पण त्यांचा आत्मघात मात्र समाजाला धक्का देणारा आहे. शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजीचा दिवस उकाड्याने सोलापूरचे नागरिक हैराण झालेले होते. अशातच रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सुन्न करणारी बातमी सगळीकडे पसरलेली होते. सोलापुरातील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ आणि SP इन्स्टिट्यूट न्यूरोसायन्सचे संस्थापक डॉक्टर शिरीष वळसंकर वय वर्षे 69 यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. हे वृत्त संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पसरले. हजारो रुग्णांना जीवनदान देणारे डॉक्टर शिरीष यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याची चर्चा रंगू लागली. अनेकांनी डॉक्टर वळसंकर यांच्या हॉस्पिटलकडे धाव घेतली. नेमके काय झाले त्या दिवशी? शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता डॉक्टर शिरीष यांनी आपल्या हॉस्पिटलमधील ICUमध्ये असलेल्या रुग्णांची तपासणी केली. त्यानंतर नेहमीप्रमाणे ते घरी गेले. घरात भोजन केल्यानंतर काही वेळ पत्नी डॉक्टर उमा आणि मुलगी डॉक्टर स्नेहा यांच्याबरोबर चर्चा केली. रात्री 8 वाजता ते आपल्या बेडरूममध्ये गेले. तेथे असलेल्या अटॅच बाथरूममध्ये जाऊन त्यांनी पिस्तूलने डोक्यात गोळी झाडून घेतली. मोठा आवाज आल्याने घरातील सर्वजण डॉक्टर शिरीष यांच्या बेडरूमकडे धाव घेतली. तेव्हा तेथे डॉक्टर शिरीष हे बाथरूममध्ये रक्ताच्या थरात पडलेले दिसून आले. त्यावेळी त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन यांनी डॉक्टर शिरीष यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या रुग्णालयात हलवले. तेथे 5 डॉक्टरांच्या टीमने डॉक्टर शिरीष यांच्यावर शर्तीने उपचार करून प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले, पण यात त्यांना यश आले नाही. रात्री 10 वाजता डॉक्टर शिरीष यांना मृत घोषित करण्यात आले. शहरातील सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाथरूमची पाहणी केली तेव्हा बंदुकीतून 2 गोळ्या झाडण्यात आल्याचे दिसून आले. एक गोळी बाथरूममधील आरशाला तर दुसरी गोळी डॉक्टर शिरीष यांच्या डोक्यातून घुसून आरपार गेलेली होती. पोलिसांनी दोन्ही गोळ्या आणि पिस्तूल घटनास्थळावरून जप्त केले. डॉक्टर शिरीष यांनी आत्महत्या केल्याचे कळताच त्यांच्या बंगल्याजवळ हजारो नागरिकांची गर्दी अंत्यदर्शनासाठी झालेली होती. डॉक्टर शिरीष हे अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावाचे होते. त्यांनी आत्महत्या का केली असावी याबाबत चर्चा होत होते. पोलीसही याबाबत साशंक होते. मृतदेहाची पाहणी करताना पोलिसांना त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये डॉक्टर शिरीष यांनी ज्या व्यक्तीला मुसळे हिला मोठे केले, तिला सर्वतोपरी सहकार्य केले, त्याच व्यक्तीने माझ्यावर घाणेरडे आरोप करून मला धमकावले म्हणून मी जीवन संपवत आहे. आपला डॉक्टर शिरीष असा मजकूर लिहिलेला होता. त्यामुळे पोलिसांना तपासाचा एक धागा सापडला होता. शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर शिरीष यांची अंत्ययात्रा मोदी भागातील बंगल्यातून काढण्यात आली. अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते. डॉक्टर शिरीष हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकात प्रसिद्ध होते. तेथून अनेक जण उपचारासाठी त्यांच्याकडे येत होते. डॉक्टर शिरीष यांनी हजारो रुग्णांना जीवनदान दिलेले होते. त्यांनीच आपले जीवन संपवावे याबद्दल हळहळ व्यक्त केली जात होते.
वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर शिरीष यांच्या पश्चात पत्नी डॉक्टर उमा, थोरले बंधू डॉक्टर सतीश, मुलगा डॉक्टर अश्विन, सून डॉक्टर सोनाली, विवाहित मुलगी डॉक्टर स्नेहा वानवंडे असा परिवार आहे। डॉक्टर शिरीष यांच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी तपास सुरू केला। सदर बाजार पोलीस ठाण्यात डॉक्टर शिरीष यांचा मुलगा डॉक्टर अश्विन याने फिर्याद दाखल केली। यात त्यांनी वळसंकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने राहणार सोलापूर हिला वेळोवेळी सहकार्य केले। मात्र तिने खोटे आरोप करून त्रास देण्यास सुरुवात केलेली होती। तिने धमकीपत्र पाठवल्याने माझे वडील डॉक्टर शिरीष यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली। त्यांच्या मृत्यूस मनीषा कारणीभूत असल्याची फिर्याद दिली। यामुळे पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 365/2025 भारतीय न्याय संहिता 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला। मनीषा मुसळे हिच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याने तत्काळ तिला अटक करणे गरजेचे होते। मात्र रात्र झाले असल्याने महिलेस रात्री अटक करता येत नाही, म्हणून पोलिसांनी न्यायालयातून दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी अटक करून न्यायालयात उभे केले। तेव्हा संशयित मनीषा हिच्याकडून ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे, ॲडव्होकेट श्रीपाद देशक, ॲडव्होकेट सिद्धाराम पाटील, सरकारच्या वतीने ॲडव्होकेट बनसोडे यांनी युक्तिवाद केला। पोलिसांनी 8 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली। मात्र न्यायमूर्ती दीपक कमरे यांनी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना चांगले उपचार मिळावेत म्हणून डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी SP इन्स्टिट्यूट न्यूरोसायन्सची स्थापना केली। डॉक्टर शिरीष हे मेंदूविकार तज्ज्ञ असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा येथील रुग्ण उपचारासाठी येत असत। डॉक्टर शिरीष यांच्या हॉस्पिटलमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मनीषा कामाला होती। ती अतिशय हुशार असल्याने आणि MBAचे शिक्षण तिने पूर्ण केले असल्याने डॉक्टर शिरीष यांनी तिला हॉस्पिटलचे प्रशासन अधिकारी म्हणून नेमणूक केली। हॉस्पिटलचा सर्व कारभार ती पाहत होते। डॉक्टर शिरीष नंतर तिचे प्रमुख पद होते, यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये मान मिळत असे। मनीषाचा विवाह झालेला होता, 2 अपत्ये झालेली होते। मात्र पती महेश दारू पीत असल्याने तिने त्याला सोडून माने या व्यक्तीशी दुसरा विवाह केलेला होता। गेल्या 20 वर्षापासून मनीषा हॉस्पिटलचे काम करत होते। डॉक्टर शिरीष तिला मानस कन्येप्रमाणे वागणूक देत होते, यामुळे तिची वळसंकर कुटुंबातील सदस्य म्हणून ओळख होते। डॉक्टर शिरीष आणि डॉक्टर अश्विन यांनी मनीषाला खूप सहकार्य केलेले होते। गेल्या काही महिन्यापासून डॉक्टर शिरीष यांनी हॉस्पिटलमधील रुग्णांकडून घेण्यात आलेल्या पैशाचा हिशेब कागदोपत्री ठेवा असे सर्व कर्मचाऱ्यांना सांगितले होते। मात्र याकडे दुर्लक्ष करून मनीषा रुग्णांकडून पैसे घेऊन कागदोपत्री नोंद ठेवत नव्हते। यामुळे काही दिवसापासून डॉक्टर शिरीष यांनी तिला कामावरून काढून टाकलेले होते। यामुळे मनीषा बेचैन होते। कुटुंब कसे चालणार म्हणून तिने डॉक्टर शिरीष यांना ईमेल करून कामावर घ्यावे, अन्यथा मी हॉस्पिटलमध्ये येऊन आत्महत्या करेन अशी धमकी दिलेली होती। यामुळे डॉक्टर शिरीष यांनी तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये बोलावून तू कठोर पाऊल उचलू नको असे सांगितले होते। यावेळी तिने काही आरोप केलेले होते, यामुळे डॉक्टर शिरीष अस्वस्थ झालेले होते। मात्र तिने माफीनामा लिहून दिलेला होता। दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 वाजता डॉक्टर शिरीष यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। ही बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाली आहे। न्यायालयाने संशयित आरोपी मनीषा हिला 3 दिवस पोलीस कोठडीत आदेश दिले। यामुळे पोलीस मनीषाची कसून तपासणी करणार आहेत। तसेच डॉक्टर शिरीष यांचे मित्र, नातेवाईक, हॉस्पिटलमधील कर्मचारी यांची चौकशी करून योग्य तपास करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। पोलिसांना डॉक्टर शिरीष आणि संशयित मनीषा या दोघांचे मोबाईल जप्त केलेले आहेत। CDR काढून फोन केलेल्या व्यक्तीकडून माहिती घेण्यात येणार आहे। संशयित मनीषाचे पती महेश यांचा जबाब घेण्यासाठी पोलिसांनी घरी गेले असता ते घरी नसल्याचे दिसून आले। पोलिसांनी त्यांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत। यामुळे महेश मुसळे माने विशेष संशय बळावला आहे। तसेच असे समजून येत आहे की डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांच्या पैकी कोणाचा दबाव असल्याने ते तणावग्रस्त होते। त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचललेले असावे। डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस आयुक्त M. राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अजित लकडे करत आहेत.